मूळ विषयाकडे जाण्यापूर्वी आपण सर्व महानायक महानायिकांना एकदा अभिवादन करूया। आजही दिवाळी आली की आमची आया बहीण विणा विणा होते बळीचं राज्य येऊ दे म्हणून ज्या बळीराजाला साकडं घालतो तो महासम्राट बळीराजा। ज्या गौतम बुद्धांनी देशाला क्रांतीचा आणि समाजाला पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला ते तथागत गौतम बुद्ध। 13व्या शतकात महिला मुक्ती महिला क्रांती या शब्दाने जन्मही घेतला नव्हता तेव्हा एक स्त्री पुढे येते आणि म्हणते डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या कातारी जाईन मी जणी म्हणे केसवा होऊन तुझी वेसावा चंद्रभागी तरी मांडियाला पाला मनगटावरी तेला घाला करी। म्हणजे मला जे करायचंय ते मी करणार आहे। ज्याच्या धमके त्याने चंद्रभागेवर मला भेटायची धमकी वजा इशारा देणारी पहिली महिला संत श्रेष्ठ जनाबाई। त्यानंतर 16व्या शतकात एक आई पुढे येते जिने आपल्या दातृत्वानं मातृत्वानं कर्तृत्वानं एक नाही तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिल्या त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ। एक छत्रपती ज्यांनी क्षणोक्षणी छातीवर दगा प्रकार झेलून तुमचं माझं रयतेचं गोरगरिबाचं कष्टकऱ्याचं कामगारांचं राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज। आणि ज्या छत्रपतीनं एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी घेऊन दुहेरी युद्ध लढलं आणि वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला आणि बहुजनांचे पहिले संस्कृत पंडित ठरले ते छत्रपती शंभूराजे। दुसरे छत्रपती ज्यांनी 1902 ला आरक्षणाचा वटहुकूम जाहीर करून शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण संस्थानात जाहीर केलं ते छत्रपती शाहू महाराज। आणि या छत्रपतींचं लोककल्याणकारी राज्य जर कोणी पुढे चालवलं असेल हा समाज अज्ञान अंधकार आणि दारिद्र्याच्या गटारात सापडलेल्या समाजात क्रांतीची लाट घाल्या त्या अहिल्याबाई होळकर। ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जाऊन सलग 3 दिवस शोधून काढली आणि पहिला शिवशाही पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर लिहिला ते महात्मा ज्योतिबा फुले। डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामगिरीची कबर खोदली खरी पण त्यामागे पोलादी पंख म्हणून उभी ठाकलेली माता रमाई। भारताचे पहिले कायदे मंत्री आणि आरक्षणासाठी ज्यांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मनुस्मृतीचं धड रायगडाच्या पायथ्याशी जाऊन जय भवानी जय शिवाजी नारा सुद्धा तुम्हाला आम्हाला दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि ज्यांच्यामुळे तानुबाई बिर्जे पहिल्या महिला पत्रकार झाल्या, ज्यांच्यामुळे फातिमा बीबी शेख पहिल्या मुस्लिम मुख्याध्यापिका झाल्या, ज्यांच्यामुळे ताराबाई शिंदे पहिल्या विधवी लेखिका झाल्या, ज्यांच्यामुळे मुक्ता साळवे पहिली समाजसेविका झाली, ज्यांच्यामुळे मी तुमच्या समोर या स्टेजवर उभी राहण्यास लायक बनली, ज्यांच्यामुळे तयार नगराध्यक्ष झाल्या त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आणि इतर महिलांसाठी एका जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। आज या ठिकाणी संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय। खूप सोपं आहे जयंती साजरी करणं, पुण्यतिथी साजरी करणं। त्याहून सोपं आहे अभिवादनाला जाऊन हार घालणं आणि फोटो काढणं। त्याहून सोपं आहे आजकाल स्टेटस लावणं। मग अवघड काय? या महापुरुषांचे विचार ऐकणं, शांत बसून ऐकणं, त्यानंतर ते आत्मसात करणं आणि ते पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवणं आणि ते ब्रीद ते ध्येय घेऊन आज छावा मराठा संघटना या ठिकाणी कार्यरत झालेली आहे याचा मला स्वतःला मनस्वी अभिमान वाटत आहे। बघा संभाजी महाराज सांगायचे तर अगदी 2 शब्दातही सांगता येतात, तासभरही सांगता येतात असं कर्तृत्व त्यांचं आहे। शत्रू समोर कधी न झुकला, शत्रू समोर कधी न झुकला, स्वराज्यासाठी देह जाळला, वज्रासम तो कणखर झाला, शिवपुत्र संभाजी बलिदानाने अमर झाला। अशा संभाजी महाराजांचं चरित्र म्हटलं तर अगदी जन्मापासूनच त्यांच्या पाठीशी संघर्ष लिहिला गेलेला होता। 14 मे 1657 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला पुरंदरावर। पुरंदर आनंदाला कारण शिवाजी महाराजांना पहिला पुत्र झाला होता, जिजाऊंना पहिला नातू झाला होता, या स्वराज्याला पहिला युवराज मिळालेला होता। बघा पुरंदरावर आनंदी आनंद झाला आणि जिजाऊनं भोसले घराण्याच्या पराक्रमाची स्मृती म्हणून नाव ठेवलं संभाजी, आपल्या थोरल्या पुत्राचं नाव दिलं। सगळीकडे आनंदी आनंद। पण ते छोट असं लेकरू तानं बाळ, 1-2 महिन्याचं बाळ, याच्या आईला बाळंत रोग झाला। हा असा ते व्याधी। मग काय करायचं? जिजाऊनं धाराबाई गाढे नावाच्या एका महिलेला, बघा बहुजन समाजातील महिलेला जिजाऊनं रायगडावर आणलं। कापूर होळ गावची ती धाराबाई गाढे, ही धाराबाई गाढे अतिशय प्रामाणिक स्त्री, अतिशय चारित्र्य संपन्न स्त्री। तिनं शंभूराजांना दूध पाजलं आणि धाराबाई गाढे ही धाराऊ झाली आणि इतिहासात अजरामर झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, जिजाऊंचं विद्यापीठ आणि शंभूराजे घडत होते। अजून एक वाईट घटना घडली। 2.25 वर्षाचं वय झालं आणि त्यांना मातृसुखाला मुकावं लागलं। सईबाईचं निधन झालं। फक्त वय होतं 2.25 वर्षाचं। आता एक आई गमावलेली आहे त्या लेकरानं। आता वडिलांच्या खांद्यावर खेळणार, वडिलांच्या मांडीवर खेळायचं, वडिलांसोबत बागडायचं, वडिलांकडे
वडिलांमध्येच आई बाप बघायचे, त्याच वेळी स्वराज्यावर चालून आला अफजल खान रूपी संकट. मग आता जबाबदारी आली संपूर्ण जिजाऊंवर. मग संभाजीराजे घडत होते जिजाऊंच्या विद्यापीठात. मग त्या विद्यापीठामध्ये त्यांनी क्षत्रिय शिक्षण असेल, सैनिकी शिक्षण असेल, लष्करी शिक्षण असेल, यासाठी जिजाऊंना काही शिक्षक नेमले होते. मग मल्लखांब असेल, कुस्ती असेल, त्याच्यानंतर भालाफेक असेल, त्याच्यानंतर घोडसवारी असेल, अशा सगळ्या कलांमध्ये संभाजीराजे पारंगत होत होते. एकही कला अशी नव्हती. इतिहासकारांनी बखरकारांनी काही नोंदी करून ठेवलेल्या आहे. घोडा तर संभाजीराजे इतके वेगवान पळवायचे की त्यांच्यानंतर कोणालाही तसा घोडा पळवता आला नाही. चालू रणांगणामध्ये घोडा पळवताना एका पायावर घोडा पूर्ण वळवून तो घोडा माघारी फिरवायचे. हे तत्कालीन राजांना आणि त्यानंतरच्या राजांना सुद्धा न जमलेलं काम छत्रपती संभाजीराजे इतके विद्यमान आणि पारंगत झालेले होते. आता जिजाऊंच्या विद्यापीठात शिकत होते. जिजाऊ धर्मनीती शास्त्र, मगाशी सरांनी सांगितलं, त्यांचे सरांनी रामायण महाभारत सगळं शिकवत होत्या. मग आता जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी शिकवलं तेच छत्रपती संभाजीराजांना सुद्धा शिकवलं असेल. बरं, आता महाभारतातून जिजाऊंनी शंभूराजांना श्रीकृष्ण शिकवला असेल तर कसा शिकवला असेल बरं? आपण, तुम्ही, आम्ही विचार मंचावर बसलेले बऱ्यापैकी थोड्याफार फरकाने सारख्याच संस्कारात घडलेलो आहोत. त्याच गवळणी, तेच किंचन आपण ऐकलेले आहे, तोच कृष्ण आपण ऐकलेले. आजीने आपल्याला तोच कृष्ण सांगितलाय. कोणता कृष्ण? काय करावं कुठे लपावं फुटल माझा घडा, काय करावं कुठे लपावं फुटल माझा घडा, कान्हा ग बाई कृष्णा ग बाई हळूच मारतोय घडा. काय करत होता कृष्ण? गवळणी मस्तपैकी पाण्याचा माठ भरून निघाल्या की खडे मारून त्या गवळणीचे माठ फोडायचा. कुठल्यावर मॅडम तुम्हाला हा श्रीकृष्ण शिकवलाय ना? मला तर हा श्रीकृष्ण मी लहानपणापासून बघितलंय. दुसरं श्रीकृष्ण, अजून एक श्रीकृष्ण आहे. काय तर गवळणी ज्यावेळेस नवीन नवीन वस्त्र परिधान करून निघायच्या, फिरायला जायच्या, त्यावेळेस कृष्ण काय करत होता? पिचकारीने, रंगाने त्यांना भिजवत होता. नको मारू रे कान्हा पिचकारी, सारी रंगानं भिजलं माझी साडी. रंगानं साड्या भिजवायचा. अहो, या गवळणी आंघोळीला गेला ना तर श्रीकृष्ण त्यांचे कपडे चोरायचा आणि मग त्या गवळणींना कपडे मिळाले नाही की त्यांचे होणारे हाल पाहायचा. हा श्रीकृष्ण मला शिकवला गेलेला आहे. दही दूध चोरायचा आपल्या मित्रांना घेऊन. मग जिजाऊंनी शिकवलेला श्रीकृष्ण कोणता असेल? हा श्रीकृष्ण नसेलच. कारण काय होतं माहितीये का? हा श्रीकृष्ण तुम्हाला कळलाय, मला कळलाय, पुढच्या पिढ्यांना आपण म्हणजे संस्कारी होतो, आई बापाच्या आज्ञेत होतो, वडिलांनी डोळे वटारले की गप कुणाला बसायचो, टीव्ही बंद व्हायच्या. पण आत्ताची मुलं मात्र आपल्याला प्रतिप्रश्न विचारतात. ते म्हणतात आता नवरात्री झाली, नवरात्रीत म्हणतात राधा 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 गेली कुठं माझी राधा जीव झाला दादा. आपण नाही म्हणायला गेलं तर काय म्हणतात? वो करे तो रास लीला, मैं करू तो कॅरेक्टर लीला. असं कसं आहे मम्मी? मग आता आपल्याला सुद्धा श्रीकृष्ण सांगायचा झाला तर जिजाऊने जो शिवबांना सांगितलं असेल, जिजाऊने जो शंभूराजांना सांगितलं असेल, तो श्रीकृष्ण सांगावा लागेल. कोणता श्रीकृष्ण? समताधिष्ठित श्रीकृष्ण. ज्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी जात नव्हती, धर्म नव्हता, पंथ नव्हता, पेंडे असेल, सुदामा असेल, सगळ्या गवळ्याच्या पोरांना घेऊन तो एकत्र गोपाळ काला करत होता, सहभोजन करत होता. कोणता श्रीकृष्ण? अहो, तो श्रीकृष्ण जो गोवर्धन पर्वताच्या आडून आपल्या सवंगड्यांना घेऊन दगडांचा मारा करून इंद्राला आणि विष्णूला पळता भुई थोडी करणारा श्रीकृष्ण शिकवावा लागला. गवळणी बाजारात जायच्या, श्रीकृष्ण पदर करायचा. मला सांगा महिलांनो, बाईचा पदर कोण करतं? व यात्रेत तुम्ही गेल्या, बाजारात गेल्या, खूप गर्दी आहे, तुमच्यासोबत लहान लेकरं होते, काय करतं? तुमचा पदर पकडतं. अहो, त्या आईच्या मायेनं सुरक्षित म्हणून तो पदर पकडतो, पदर खेचण्यासाठी नव्हता. हा श्रीकृष्ण आपण आतापर्यंत सांगत आलो, श्रीकृष्णालाही बदनाम करत आलो आणि आपली परंपरा आपण स्वतः परंपरेची वाट लावत आलो. तो श्रीकृष्ण जर पदर पकडत होता गवळणीचा तर त्याच्यामध्ये तो आई बघत होता, सुरक्षितता त्या पदरात होती, मायेची ऊब त्या पदरात होती. तोच पदर जिजाऊंनी शंभूराजांना शिकवला असेल. म्हणूनच पराची नारी रुक्माई समान स्वराज्यामध्ये एकाही स्त्रीवर अत्याचार झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, छत्रपती शंभूराजांच्या स्वराज्यामध्ये पहिला महिलांचा राजकारणामध्ये उपयोग थांबवला. जर आपण इतिहास पाहिलं तर जोधा अकबराला दिली गेली होती. कशा? राजकारणामध्ये. राज्यकारणाच्या कारणास्तव जोधा अकबराला दिली होती. त्याच्यानंतर आमेरची राजकुमारी ती जोधा ती तर अकबराला दिली गेली होती, पण पुन्हा एक नजराणा म्हणून भेट बाजीरावाला मस्तानी दिली गेलेली होती.
महाराजांनी जो दंडक लावलेला होता की महिलांचा राजकारणात उपयोग झाला नाही पाहिजे. एवढंच कशात तर मोहिमेवर जाताना एकही स्त्री सोबत नसावी, बटकी नसेल, बायको असेल, मैत्रीण असेल, कुणीही सोबत न्यायची नाही. कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहायचं नाही. आणि हाच दंडक शंभूराजांनी सुद्धा पुढे सलग चालू ठेवलेला आहे. म्हणजे स्त्री सन्मान काय असतो तो जिजाऊंनी श्रीकृष्णाच्या चरित्रातून शंभूराजांना शिकवला असेल, महाभारत शिकवलं असेल, रामायण शिकवलं असेल. काय शिकवलं असेल? रामायणातून राम वनवासाला जातो, सीता रावणाकडे रावण सीतेला किडनॅप करतो, पळवून नेतो. मग हे रामायण शिकवलं असेल का? आणि मग गरोदर असलेली सीता तिच्या चारित्र्यावर तिची अग्नी परीक्षा राम घेतो आणि सीतेला वनवासात सोडून देतो. हा राम निश्चितच शिकवलेला असेल. मग कोणता राम शिकवला असेल? तो राम शिकवला असेल की राम ज्यावेळेस वनवासाला निघतात त्यावेळेस बंधू एक त्यांच्या सोबत बायकोला सोडून त्यांच्या सोबत जातात. म्हणजे नवीन लग्न झालेला भाऊ असतो, बायकोला सोडतो, त्यांच्या सोबत जातो आणि दुसरा भाऊ रामाची पादत्राणे सिंहासनावर ठेवून राज्य करतो, पण स्वतः राजगादीवर बसत नाही. बरं भाऊ ते भाऊ सावत्र भाऊ. बंधुत्वाचं, बंधुभावाचं इतकं सुंदर प्रतीक तुम्हाला जगाच्या इतिहासात कुठेही पाहायला मिळणार नाही. हा राम जिजाऊंनी शंभूराजांना शिकवला असेल. आणि म्हणूनच ज्यावेळेस समन्वय हा ग्रंथ गागा भट्ट शंभूराजांना अर्पित करतात, समर्पित करतात, तर तो ग्रंथ मला का नाही, माझं नाव त्याच्यावर का नाही म्हणून रडणाऱ्या रामराजांना, म्हणजे राजाराम जो त्यांचा सावत्र भाऊ होता छोटा, रामराजांना संभाजी महाराज स्वतःचं नाव म्हणून तिथे रामराजांना समर्पित करतात. त्यांचं सुद्धा बंधुप्रेम तसंच होतं. एवढंच कशाला ते छत्रपती शिवाजी महाराजांचे 5,000 जाती, 75,000 पोटजाती अशा 18 पगड जातींना एकत्रित करून मावळ्या शब्दात शिवाजी महाराजांनी बंदिस्त केलं. त्या मावळ्यांना सुद्धा संभाजी महाराजांनी जीवापाड जपलं. काही इतिहासकार सांगतात की संभाजी महाराजांवर मावळ्याचं प्रेम शिवाजी महाराजांवर जितकं होतं त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त प्रेम मावळ्यांनी केलं. का? तर हा बंधुभाव त्यांनी जपला होता. हे संस्कार जिजाऊने दिले होते, संस्कार जिजाऊ देत होत्या. तर एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सुद्धा संभाजीराजांच्या कानावर येत होत्या. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून बोटं छाटली. आणि ज्यावेळेस पन्हाळ्याचा वेढा पडला त्यावेळेस फक्त 600 मावळे घेऊन नेताजी पालघरनी केलेली चढाई असेल, जोपर्यंत महाराज गडावर पोहोचत नाही, विशाल गडावर तोफेचा आवाज येत नाही, तोपर्यंत धारातीर्थी पडला, प्राण गेले, पण तलवार ज्याची थांबली नाही. त्या बाजीप्रभू देशपांडेचं बलिदान सांगितलेलं असेल. त्याच्याबरोबरच तानाजी मालुसरे, मुलाचं लग्न सोडून जाणाऱ्या तानाजी मालुसरेच्या गोष्टी जिजाऊने सांगितलं असेल. राजा 1 लाख मेलं तर चालेल, पण लाखाचं पोशिंदा जगलं पाहिजे असं म्हणणारा तानाजी आणि निष्ठावंत मावळ्यांची निष्ठा. आणि ज्यावेळेस शिवाकाशी, ज्यावेळेस पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये स्थिती जोहरची कट्यार काळजात घुसते, पण नाभिक समाजाचा असलेला काय म्हणते शिवाकाशी हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा सांगत नाही. तो शिवाकाशीत संभाजीराजे ऐकत होते, अनुभवत होते. मग या सगळ्या अनुभवातून हे लेकरू घडत होतं, या संस्कारात लेकरू वाढत होतं. असं वाढत वय झालं 8.5 वर्षाचं. आणि 8.5 वर्षाच्या वयामध्ये तिकडे दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर अफाट सैन्यानिशी चालून आला. आता जर शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं की आपण मिर्झाला आणि दिलेर खानाला तोड द्यायचे, तर काय झालं असतं? स्वराज्यातील जनता जमीनोद्ध्वस्त झाली असती. कारण स्वराज्य आपलं त्यावेळेस कणभर स्वराज्य होतं. हे दिलेर खानापुढे आणि मिर्झा राजा जयसिंग पुढे टिकलं नसतं. महाराजांनी हुशारीचा निर्णय घेतला आणि तह करायचा ठरवला. 23 किल्ले आणि जवळजवळ 4 लाख टनाचा प्रदेश हा दिलेर खानाला द्यायचं ठरलं. आता औरंगजेबाची तह झाला, पुरंदरचा तह. पण आता मिर्झा राजा जयसिंग महाचतुर होता. त्याने म्हटलं की शिवाजीराजे गनिमी कावे करतात, शब्द दिलाय, मात्र तो शब्द कसा फिरवतील सांगता येणार नाही. मग आता विश्वास कसा ठेवायचा? विश्वास बसेना. मग दिलेर खान म्हटलं की काहीतरी जामीन ठेवावं लागेल. मिर्झाने जामीन काय मागावं? युवराज शंभूराजांना जामीन मागवला. म्हणजे बघा, स्वतःचा फक्त 8.5 वर्षाचा मुलगा जो दुश्मन सैतानासारखा चौतरलेला आहे, युद्धाला आलेला आहे, रक्तपात करायला आले, त्याच्या घरात दिलेर खानाच्या गोटात मिर्झा राजा जयसिंगाच्या शब्दाखातर शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना जामीन ठेवलं. बरं, जामीन ठेवल्यावर पोरगं रडेल, ओरडेल, काहीतरी म्हणेल, पण संभाजीराजे हसत जामीन राहिले स्वराज्याला. म्हणजे बघा, आपल्या या स्वराज्यासाठी पहिला
यापेक्षा मी म्हणेन की खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांचा राजकारणात प्रवेश झाला. कारण औरंगजेबानं त्यावेळेस संभाजीराजांना 70,000 मनसबदारी दिली होती. म्हणजे 7,000चं सैन्य आणि काही जो काही काय म्हणतात त्याला त्या काळातली भोण ज्या होत्या त्या बहाल केलेल्या होत्या. हा पगार आपण त्याला हा आजच्या भाषेत पगार म्हणू शकतो. शिवाजी महाराज औरंगजेबाला देत होता 5,000 मनसबदारी आणि संभाजीराजांना दिली 7,000ची मनसबदारी. म्हणजे वडिलांपेक्षा 2,000ची मनसबदारी जास्त होती. म्हणजे औरंगजेबाला आणि त्या मुघलांनाही समजलं होतं की पिता तर सिंह आहे, पण या सिंहाचा छावा पुत्र हा पित्यापेक्षा सवाई निपजणार. म्हणजे बघा त्याची दूरदृष्टी कमालीची आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, संभाजीराजे जामीन राहिले 8.5 वर्षात. आज आम्ही आमची लेकरं आहोत. 8.5 वर्षाच्या लेकरांना आम्ही हात धरून व्हॅन मध्ये नेऊन बसवतो आणि त्याची बस यायच्या अर्धा तास आधी मी बघते बायका त्या बस येणार असते स्कूलची तर बेंचवर बसलेले असतात वाट बघत. कशाला बसल्या ताई? नाही मुलगा शाळेतून येतो. अरे 8.5 वर्षाचा 9 वर्षाचा 10 वर्षाचा लेकरं त्याला घ्यायला अजून आया येत आहे. बरं, काल परवा झालं असं, मी गाडी लावली आणि घरी जात होते तर तेवढ्या ते बेंच आमच्या घराच्या खाली तिथे बेंचवर काही मुलं बसलेले होते आणि ते म्हणत अरे मी बाथरूम मध्ये इकडून मार, अरे मी इकडे तिकडून मार, अरे मी घरात आहे बघ ना बस स्टँड वर आहे. मी म्हणले काय आहे पोराचं बस स्टँड काय? तर रोब्लॉक्स नावाचा एक गेम आहे. रोब्लॉक्स आता मम्मीना वगैरे माहित असेल. ते रोब्लॉक्स हे मुलं म्हणजे 5-6 पोरं असतात. ते फोन करतात एकमेकांच्या मित्राला, हा तू जॉईन हो, तू जॉईन हो, तू जॉईन हो. सगळे एकत्र जॉईन होतात आणि हे मोबाईलवर गेम खेळतात. म्हटलं मारा सुद्धा हे पोरं मोबाईलवर खेळायला लागलेले आहे. कशी पुढची पिढी घडणार आहे बरं? एक चापट मारली की पुस्तक पडायचं. असे खोपशे पोरं निर्माण होते आजकाल. मी सांगते ना, तुम्ही बघा आजकाल 40 वर्षात प्रौढ नाही म्हणता येईल कारण आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तर 40-50 गेलेल्या वयोवृद्धांना टेन्शन नाहीये आपल्याला हार्ट अटॅक येईल की नाही, पण आपल्या लेकराला हार्ट अटॅक येतो की काय अशी अवस्था सध्या झालेली आहे. 25 हार्ट अटॅक, 26 हार्ट अटॅक, 30 मध्ये हार्ट अटॅक. शारीरिक व्यायामच नाहीये. बरं, व्यायाम कधी करते पोरं माहितीये? ऐन 18 वर्ष वय झालं की त्याच्यावर गेलं की मग आता थोडी हिरोगिरी करायची असते, थोडी पोरी वगैरे पटवायची असतात, थोडंसं दाखवायचं असतं स्टाईल वगैरे म्हणून अचानकपणे जिम जॉईन करतात आणि मसल वाढवायच्या नादी लागतात. तो सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे. तो कसा काय तो आरोग्याचा विषय वेगळा होईल, पण त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा तेवढंच वाढतंय. कधी सवयीने अचानक तुम्ही मस्त वजन उडवताय, वजन उचलताय, बाहू वाढवताय, यामुळे हार्ट अटॅक येतात. म्हणजे बघा ज्या वयामध्ये संभाजीराजे पगार कमवत होते, मनसबदारी कमवत होते, त्या वयात आपली लेकरं काय करतायत तुलना करायला पाहिजे आणि लेकरांना शिकवायला पाहिजे, जबाबदाऱ्या द्यायला पाहिजे. नाहीतर आपली अवस्था भविष्यात भयंकर होणार आहे. वयोमान कमी झाले, लवकरात लवकर नाही द्यायचे तर कधी द्यायचे? मग त्या जबाबदाऱ्या द्यायला शिका. दुसरं आहे पुढे जेवढे मनसबदार होते तेवढ्या सगळ्या मनसबदारांना औरंगजेबानं आपल्या 50व्या वाढदिवसाला आमंत्रित केलं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रित केलं तसं शंभूराजांना सुद्धा स्वतंत्र आमंत्रण होतं आग्र्याला. आता हे सगळे जाणार, पण सगळ्यात मोठं हे होतं की आताच दिलेर खाण्याच्या मोठ्यातून घरी आलेले. त्यामुळे राणी वसा ज्या काही आया वगैरे होत्या संभाजी महाराजांच्या, जिजाऊ असतील किंवा सगळे प्रचंड टेन्शन मध्ये की आता हे संभाजीराजे आत्ताच आले, आता कुठे लगेच आग्र्याला घेऊन जाणार आहे. बरं, आग्रा म्हणजे काही जवळ नाही. मगाशी सरांनी सांगितलं 1000 किलोमीटरचा प्रवास आहे. आता ट्रेन आहे, एसी आहे, कार आहे, सगळं आहे. त्या काळामध्ये एकदा पायदळ आणि घोडदळ शिवाय कुठलंही प्रवासाचं साधन नव्हतं. 1000 किलोमीटरचा प्रवास पार करायचा आहे. तो रायगडापासून सुरू केलं तर महाराजांना आग्र्याला जायला 2.5 महिने लागले होते. एवढा मोठा प्रवास, ऊन, वादळ, वारा, भूक हे सगळे या लेकराला सहन होईल का? 9 वर्षाच्या त्या लेकराला. पण शिवाजी महाराज म्हणाले की हा फक्त शिवाचा पुत्र नाहीये, हा या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जगलेला मीठ भाकरी खाणारा महाराष्ट्राच्या कुशीत आणि या मातीत लढलेला लढवय्या योद्धा आहे. शौर्य आणि पराक्रम यांच्या जन्मताच आहे. गेले संभाजीराजे आग्र्याला. आता आग्र्याला गेल्यावर संभाजीराजांनी पाहिलं, अनुभवलं, आपल्या वडिलांचा कणखरपणा त्यांना अनुभवायला मिळाला. आणि काय केलं औरंगजेबाने? शिवाजी महाराजांना औरंगजेबाने सगळ्यात मागच्या लाईनला बसवलं, मुद्दामून अपमानित करण्यासाठी. कारण शिवाजी महाराजांनी इकडे दख्खनमध्ये औरंगजेबाच्या नाकीनं मांडलेले होते. त्यांना अपमानित करण्यासाठी मागच्या लाईन मधली बसवलं. तर त्यावेळेस औरंगजेबाच्या समोर कुणीही बोलायला घाबरत होतं, कारण कधी सर्कल होईल सांगता येत नाही. शिवाजी महाराज उठून उभे राहिले आणि पुढे गेले
9 वर्षाच्या शंभूराजाने महाराजांचा हा कणखर बाणा सुद्धा अनुभवला बघा. त्याच्यानंतर महाराजांना मात्र याची शिक्षा म्हणून किंवा पूर्वनियोजित असेल महाराजांवर चौकीत पहारे बसवण्यात आले, महाराजांना नजरकैद करण्यात आलं आणि महाराजांचा प्रतिनिधी म्हणून दरबारात दररोजची हजेरी लावण्याचं काम आलं संभाजी राजांकडे, 9 वर्षाच्या शंभूराजांकडे. आता शंभूराजा दरबारात येत होते, सगळ्यांशी बोलत होते, सगळं पाहत होते. त्यावेळेस औरंगजेब एकदा सहज म्हणाला शंभूराजांना की आमच्या दरबारामध्ये आम्ही जाणकार आहोत की तुम्ही कुस्तीचे चांगले जाणकार आहेत, तुम्हाला मल्लविद्या चांगली येते, कुस्ती चांगली येते, तर एक कुस्ती होऊन जाते आमच्यासमोर, आम्हालाही बघूया तुम्ही किती चांगली कुस्ती खेळतात ते. त्यावेळेस शंभूराजे काय उत्तरले असते? शेवटी शिवाचा छावा तो काय म्हणाला? शंभूराजे म्हणाले की महाराज तुमच्या दरबारात आमच्या लायकीचा एकही मल्ल नाही, आम्ही खेळतोय तर आमच्या बरोबरीच्या मल्लाशी खेळतो. म्हणजे आम्ही राजपुत्र आहोत, आम्ही खेळणार तर राजपुत्राशी, इतर साधारण मल्लाशी नाही. म्हणजे हा करारी बाणा औरंगजेबानं तेव्हा ओळखला होता. नंतर हाच करारी बाणा पुढे शिवाजी महाराजांना बहिर्जी नाईकांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या गळ्याभोवतीचा फास सांभाळला जाणार, शिवाजी महाराजांना अगदी 1 ते 2 दिवसामध्ये मारल्या जाणार. ही खबर ज्यावेळेस बहिर्जी नाईकांनी दिली तर त्यावेळेस काहीतरी चाल करायची किंवा आपले गणिमी कावे करायचे आणि चाल टाकून महाराजांना तिथून काढायचं बेत आखला. पण आता सगळ्यांवरच नजर काही चौकी पहारे, एकच व्यक्तीवर चौकी पहारा नव्हता, तो म्हणजे शंभूराजांवर. आणि सगळी जबाबदारी अगदी दरबारापासून तर कुंभाराच्या वाड्यापर्यंत सगळं नियोजन आखायची जबाबदारी, म्हणजे कोणाला पैसे द्यायचे असतील, कोणाला खरेदी करायचं असेल, कोणाकडे वस्तू घ्यायची असेल, सगळं कोण करत होते? 9 वर्षाचे संभाजीराजे करत होते. आणि एक दिवस त्या औरंगजेबानं स्वप्नातही पाहिलं नसेल असा दिवस उजाडला आणि शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले. पण दुर्दैवानं औरंगजेबानं नंतर पूर्ण घोषणा दिली होती की दौंडी पेटवली होती, एक पुरुष ज्यांच्या बरोबर 9-9.5 वर्षाचा मुलगा जर दिसला तर त्याला तातडीनं तिथंच ठार मारा, नाही आमच्या दरबारात आणा. आता संभाजीराजांच्या जीवाला धोका आहे असं कळल्यानंतर महाराजांनी संभाजीराजांना मोगलांच्याच गोटात एका सुरक्षित ठिकाणी ठेवून महाराज निघाले. तर महाराजांनी विचार करा 9 वर्षाचा लेकरू घरी ठेवून जायचंय तुम्हाला 2 दिवसासाठी, माहेरी जाताना 10 वेळा विचार करतो ठेवू की नको, बरोबर आहे की नाही? 9 वर्षाचे संभाजीराजे. शिवाजी महाराजांनी विचार केला आता मी काय सांगू, कसं सांगू, ते मागे लागतील का, रडतील का, ओरडतील का, आबासाहेब आम्हाला येऊ द्या म्हणतील का, कारण शत्रूच्या गोटात आहे, कधी शत्रूची तलवार त्यांच्यावर पडेल, कधी पकडले जातील भरोसा नाहीये. पण ज्यावेळेस शिवाजी महाराज संभाजीराजांच्या पुढ्यात उभे राहिले आणि शिवाजी महाराजांनी हा प्रस्ताव ठेवल्याबरोबर संभाजीराजे, ते 9 वर्षाचं छोटंसं संभाजीराजे म्हणाले की महाराज तुम्ही निर्धास्त जा, आबासाहेब तुम्ही जा, स्वराज्याला तुमची गरज जास्त आहे, आम्ही राहू इथे. पुढे वाटेत संभाजीराजेंचं म्हणजे सुरक्षितता व्हावी आणि संभाजीराजे पुन्हा सुरक्षित गडावर यावे आणि त्यांची वार्ता कुणाला लागू नये म्हणून महाराजांनी वाटेत संभाजीराजेंचं निधन झालं ही बातमी सगळीकडे पसरवली. 2-2.5 महिन्यांनी ज्यावेळेस महाराज रायगडावर गेले तिथे सुद्धा त्यांनी सांगितलं, राणी बसायला सुद्धा माहित नाही, तिथं अक्षरशः औरंगजेब कपटी आहे, तो विश्वास ठेवेल की नाही म्हणून संभाजीराजांचं श्राद्ध सुद्धा केलं. जिवंतपणी आपल्या पोराचं श्राद्ध शिवाजी महाराजांनी घातलं होतं आणि त्यावेळी खरं तर मरण संभाजीराजांच्या पाठीशी बांधलं गेलं होतं. पुढे संभाजीराजे काशीपंतांच्या सहाय्यानं काशीपंतांबरोबर सुखरूप रायगडावर आले. बघा इतक्या लहान वयामध्ये हा पराक्रम आपण बघतो, म्हणजे स्वराज्याला जामीन राहिले, स्वराज्यासाठी मनसबदारी मिळवली. आज किती 9 वर्षाचे संभाजीराजे, बापाला अजून काय हवं असतं, पुत्र कसा असावा तर खरं तर संभाजीराजांसारखा असावा. इतकं महान चरित्र संभाजीराजांचं आहे. आता संभाजीराजे ज्यावेळेस गेले त्यावेळेस वेगळे संभाजीराजे होते, आले त्यावेळेस ते अनेक कला पारंगत झाले होते, मोगली दिवायती शिकले होते, मोगली दरबार त्यांनी बघितला होता, फुलसी सरदार बघितले होते, कोणाशी कसं वागायचं याचं उत्तम ज्ञान त्यांना होतं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी संभाजीराजे रिटर्न आल्याबरोबर त्यांना दांड पंडित केलं, एवढी मोठी पदवी दिली. म्हणजे जर शिवाजी महाराज नसताना काही न्याय निवाडे आले तर न्याय निवाड्याला संभाजीराजे बसत होते, अगदी धार्मिक खटले आले त्याचा सुद्धा न्याय संभाजीराजे देत होते. वय झालं किती? 14 वर्षाचं. आता बघा संभाजीराजे फक्त तलवार चालवत होते, खूप चाणाक्ष होते, एवढंच नाही तर त्यांनी शस्त्राबरोबर शास्त्र सुद्धा पारंगत होते. संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या. किती? 16 14 नाही 16 भाषा येत होत्या. मराठी येत होती, उर्दू येत होती, हिंदी येत होती,
तेलुगू येत होती, अर्धमागरी येत होती, भोजपुरी येत होती, एवढंच कशाला ते हिब्रू, पाली, फ्रेंच, इंग्रजी सुद्धा येत होती. अशा 16 भाषांचे जाणकार संभाजीराजे होते. आता तुम्ही म्हणाल 2-2 लाईन पाठ करून रेकॉर्ड बनवलं असेल. नाही, इंग्रज अधिकारी ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आले तर त्यातला फ्रान्सिस्को मार्टिन हा फ्रेंच अधिकारी म्हणतो की युवराजांना फ्रेंच अगदी छान बोलता येते. त्यानंतर इंग्रज अधिकारी हेनरी त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिंडे, थोडं नाव अवघड आहे, हेनरी ऑक्झिंडे, तो सुद्धा लिहून ठेवतो की संभाजी महाराज इंग्रजीत इतके तरबेज आहे की ते अगदी चांगल्या इंग्रज अधिकाऱ्याप्रमाणे इंग्रजी बोलत आहेत. म्हणजे बघा, विदेशी अधिकाऱ्यांनी सुद्धा यांच्या भाषेचं कौतुक केले. नुसते बोलताय का, लिहिताय सुद्धा. किती वर्ष वयाचे? 14 वर्ष वयाचे संभाजीराजे. काय लिहिताय? त्यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ, मी मगाशी सांगितलं वयाच्या 14व्या वर्षी लिहिला, ज्याच्यात 883 संस्कृत श्लोक आहे. संस्कृत मधून श्लोक 883 श्लोक लिहून त्यांनी ज्ञानेश्वरांचं रेकॉर्ड ब्रेक केले. ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी, संभाजीराजांनी बुधभूषण लिहिला 14व्या वर्षी. संस्कृत मधूनच नाही तर त्यांनी नायिका वेद हिंदी मधून ग्रंथ लिहिला. नखशिकांत म्हणजे स्त्रीचे जर वर्णन करायचं झालं तर तिच्या पायाला स्पर्श करून तिच्याकडे पाहावं, नखशिकांत असा त्याचा अर्थ आहे. असा ग्रंथ त्यांनी लिहिला हिंदी मधून. आणि त्यानंतर नायिका वेद असेल, 7 शतक नावाचा अध्यात्मावर भाष्य करणारा आणि संतांची गौरव, संतांची स्मृती वर्णन करणारा असा ग्रंथ त्यांनी लिहिला अध्यात्मावर सुद्धा. म्हणजे सगळ्या भाषेत पारंगत संभाजीराजे होते आणि एक ग्रंथ त्यांनी लिहिले. म्हणजे संभाजीराजे भाषा बोलतच नव्हते तर त्यांनी लिहित सुद्धा होते. आता बघा, मी मुद्दाम भाषेचा विषय याच्यासाठी घेतला, आजकाल आपण बघतो भाषेचं प्रचंड राजकारण होते. राजकीय नेते येतात, कोल्हावर मॅडम राग म्हणू नका, अनेक राजकीय नेते येतात आणि मराठीच बोललं पाहिजे असं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात. पण यांची पोरं इंग्रजी शाळेत शिकत असतात. सीबीएसईला, कुठल्या बोर्डाला, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल, हे स्कूलचे नाव तर विचारूच नका तुम्ही. बरं, एवढंच नाही तर काल परवा माझे सहकारी कार्यकर्ते आहेत, ते म्हटले मॅडम मी इतकं मराठीला मानतो ना, फक्त मराठीतच बोलतो, फक्त मराठी ऐकतो आणि मराठी भाषा असेल तर मी ऐकतो, नाही तर तिथं बसतच नाही. म्हटलं काय एवढा मराठी जावे ना, मला मराठी सोडून काहीच येत नाही. म्हणजे बघा, काल परवा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. एक माणूस होता जो विमानतळावर गेला, एअरपोर्टवर, आणि तो मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिथं येणारे सगळ्याच देशांचे नागरिक आहे. मग इथे काय सांगणारी तुमची राष्ट्रभाषा कोणती? आपली हिंदी आहे. कायद्यानुसार तिचं हिंदी बोललं तरी चालतं. तर एक सहकारी होती विमानात, जी कर्मचारी होती ती हिंदीत बोलत होती. आप इधर आओ, ऐसा आओ, ऐसा आओ. म्हटलं तुम्ही महाराष्ट्रात आहात, आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहात, तुम्ही मराठीच बोललं पाहिजे. व्हिडिओ करायला लागला. पण तो बोलताना काय बोलत होता माहिती? एअरपोर्ट आहे ना, एअरपोर्टवर मराठीच बोललं पाहिजे. अरे गाढवा, तू आधी एअरपोर्टला विमानतळ तरी म्हण, तू शुद्ध मराठीत बोल. स्वाभिमान बाळगायचा, अभिमान बाळगायचा, पण कुठं, किती, हेही आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून जर तुम्हाला कोणी सांगत असेल पोरांना मराठीच आलं पाहिजे, तर त्यांना आधी सांगा तुम्ही तुमची पोरं मराठी शाळेत घाला. कारण जोपर्यंत जिल्हा परिषद शाळा, सरकारी शाळा जिवंत आहे, तोपर्यंत कुणालाही बिंबीच्या देठापासून ताण आणून मराठी वाचली पाहिजे सांगण्याची गरज नाही. कारण जिल्हा परिषदेचे आमच्यासारखे, तुमच्यासारखे विद्यार्थी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मराठीचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही. म्हणजे आपल्या मुलांना अपडेट करायचंय. जर आपण मराठी 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 करत बसलो ना, तर आपल्या कुंडलवाडीच्या बाहेर नांदेडमध्ये गेल्यावर सुद्धा आपली अवस्था भविष्यात भयंकर होऊ शकते. भाषेचा अभिमान बाळगा, भाषा आपल्या घरात आलीच पाहिजे, पण किती हेही त्याची मर्यादा ठरवा. पुढे बघा, संभाजीराजांना एवढ्या भाषा येत होत्या, संभाजीराजे ग्रंथ लिहित होते. एक दिवस शिवाजी महाराज म्हणाले 14 वर्षाच्या शंभूराजांना, तुमची लेखणी तर अतिशय तेज चालते, तुमची तलवार तळपते की नाही पाहूया का आता. संभाजीराजे म्हणाले, आबासाहेब एकदा आज्ञा तर देऊन बघा. 14 वर्षाच्या संभाजीराजांना मोहिमेचं नेतृत्व केलं आणि गुजरात मधील खंबायात जे काही आहे ते खंबायातची मोहीम यशस्वीपणे लढून जिंकून संभाजीराजे वापस आले. तर ज्यावेळेस संभाजीराजे जिंकले तर त्यावेळेस मावळ्यांना आणि सरदारांना खरं तर संभाजीराजांची युद्धनीती, कौशल्य आणि तलवारबाजी यावर खरंच ते सुद्धा फिदा झाले होते. आणि संभाजीराजांचा निरोप आला की संभाजीराजे जिंकले, तर त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले, द्या तोफांना बत्ती, माझा बछडा
पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. शिकल्यानंतर त्या शिक्षणाला साजेशी नोकरी मिळत नाही, पहिलं दुर्दैव. बरं आता एवढं मोठं शिकल्यावर छोटं मोठं काम करायचंय, लाज वाटते, हे दुसरं दुर्दैव. शेती करायचं नाही, ग्रॅज्युएशन झालं कशी शेती करणार नाही. म्हणजे इकडे लाज वाटते म्हणून एकीकडे मिळत नाही, दुसरीकडे लाज वाटते म्हणून आम्ही काय आहोत, 50% तरुण वर्ग आज सध्या बेरोजगार आहे. आणि आता चालू आहे, आपण बघतोय नीटचं काय चाललंय. नीट अभ्यास केला नाही, नीट लोक वरती नाही म्हणून नीटची पूर्ण वाट लागलेली आहे. तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे, कुणाचा हा देश कुणाचे येथे शिक्षण, गरिबापोटी जन्मने येथे करी अवलक्षण. खरंच म्हणजे बघा, तिकडे तुम्ही 2 लाख रुपये घेऊन क्लासेसला या म्हणून मार्केट करतात. 2 लाख रुपये घ्या म्हणून आमच्या क्लासेस मध्ये या, भरती करा. 2 लाख घेऊन तुम्ही जर 2 वर्षात पोरांना शिकवू शकत नसेल तर खरंच तुमची लायकी आहे का क्लासेस उघडायची किंवा शिक्षणाचं नाव घ्यायची? शिक्षणाचा बाजार मांडून ठेवलेला आहे. अनेक क्लासेस, मोठे गावकर आहे, कुलकर्णी, कितीतरी नाव, 9 ते 10 लोकांची नावं आता पुढे आलेली आहे. म्हणजे अक्षरशः मी पाहिलेले आहे, माझे काही पेशंट आहे जे शेतातलं धान्य विकलं, काय म्हणतात त्याला, सोयाबीन विकली की लाख 1.5 लाख रुपये घेऊन खिशात घेतात, वेटिंगला बसतात, तिथे क्लासेसला नंबर लावतात. आणि मग हे जर करोडो रुपये कमवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी असं खेळत असेल तर किती जीव घेणार आहे विद्यार्थी? आत्महत्या करते, काय करणार? आत्महत्या नाही करणार तर, कारण यांनी पेपर खरेदी केले, धनदांडग्यांच्या हातात दिले. धनदांडगा किती हुशार आहे माहित नाही, आउट ऑफ मार्क्स घेतले, 700 पैकी 700 मार्क्स घेऊन तो नीटला लागला. पण 1-2 मार्काने जी बिचारी प्रामाणिकपणे करत होता, जो विद्यार्थी प्रामाणिकपणे बरोबर करत होता, 2 वर्ष त्यांना लग्न कार्य सगळं सोडून दिलं, त्या विद्यार्थ्याचा काय दोष आहे? मग हा बाजार थांबवणार कोण आहे? कधी? म्हणून आपण खरं तर जागरूक व्हायला पाहिजे. सोशल मीडियावर बरेच जण म्हणतात हे क्लासेस बंद करा, ते क्लासेस बंद करा. क्लासेस बंद होणार नाही. जर क्लासेस बंद व्हायचे असेल तर आधी आपण क्लासेसला पोरं पाठवणं बंद करा. स्पर्धेत टिकायचंय त्याला अनेक ऑप्शन आहे. मी डॉक्टर झाले, जिल्हा परिषद शाळेत शिकून कष्ट करून मी सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मी शेतकरी कने याचा मला प्रचंड अभिमान आहे. म्हणजे बघा, आपण आज काय करतोय, आपण ह्या जगाच्या पाठीशी जर लढायचं असेल तर आपल्याला चरित्रातून, म्हणजे शंभू चरित्र असेल, शिवचरित्र असेल, यातून हे मुद्दे घेऊन पुढे जावं लागेल. नाही तर म्हणून आम्ही इतिहास वाचतोय, मी संभाजी महाराजांना खूप मानतो, मी शिवाजी महाराजांना खूप मानतो, पण जर आचरणात काही चालत नसेल किंवा घरात काही वाचतो नसेल तर आपलं अवघड होऊन जाणार आहे. बघा, त्यानंतर संभाजीराजे खरं तर 17 वर्षाचे झाले होते, जीत घेऊन आले होते. संभाजीराजे जिंकल्यानंतर अगदी थोड्याच दिवसामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य रायगडावर उजाडणार होता आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. आता राज्याभिषेकाला अनेक लोक आले होते. मी मगाशी सांगितलं, फ्रेंच अधिकारी, इंग्रज अधिकारी, परदेशातून अनेक लोक आले होते. तसेच काशीचे गागा भट्ट सुद्धा आलेले होते आणि गागा भट्टांच्या हस्तेच तो सोहळा पार पडणार होता. तर त्यावेळेस गागा भट्टांनी समनयन नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. मी सुरुवातीला सांगितलं, जो रामराजांचं नाव त्या ग्रंथावर लिहिलं होतं. तर समनयन ग्रंथ त्यांनी संभाजीराजांना अर्पण केला, त्याची प्रस्ताविका. आणि गागा भट्ट म्हणाले की मी काशीचा विद्वान पंडित आहे, पण या राज्यामध्ये मला माझ्यापेक्षाही विद्वान पंडित जर कोणी लाभला असेल ते म्हणजे शंभूराजे आहेत. म्हणजे बघा, एका विद्वान पंडितानं 17 वर्षाच्या शंभूराजांचं कौतुक केलं आणि समनयन नावाचा ग्रंथ पूर्णच्या पूर्ण त्यांना अर्पण केला. हे संभाजीराजे होते. आता जोपर्यंत संभाजीराजांचा सुद्धा युवराज्याभिषेक झाला, जोपर्यंत संभाजीराजे युवराज होत नाही, त्यांचा युवराज्याभिषेक होत नाही, तोपर्यंत सगळं अलमेल होतं. संभाजीराजांचा जय जयकार होता, सगळीकडनं संभाजीराजांचं कौतुक होत होतं. पण हळूहळू संभाजीराजांच्या चारित्र्यामध्ये म्हणा किंवा संभाजीराजांचे जे विरोधक आहेत ते हळूहळू जागे व्हायला लागले. बघा, विरोधक जागे कधी होतात तुम्हाला मी व्हॉट्सअपवरच वाचलं होतं, माझा स्वतःचा तयार केलेला मेसेज नाहीये. बघा, विरोधक जागे कधी होतात? रात्री झोपताना हळूच मोबाईल काढायचा आणि स्टेटसला फक्त एक वाक्य टाकायचं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझं खूप भलं झालं आणि हे यश फक्त तुमच्यामुळे मिळालं. रात्रभर जे तुमचे विरोधक आहे ते वाचून वाचून परेशान होतील, असं काय यश मिळालं, ह्यानं नेमकं काय मिळवलं, झोपा लागणार नाही. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या मागे यश आणि कीर्ती येते त्यावेळेस तुमच्या मागे चारित्र्य हनन म्हणा किंवा तुमच्या मागे दोषारोप म्हणा अनावधानाने चालत येतात. मग जेव्हा तुमच्यावर दोषारोप होतील, तुमचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला कुठे ना कुठे नावं ठेवायला लागतील, त्यावेळेस समजायचं आपण योग्य मार्गाने चाललेलो आहोत, आपली प्रगती होते आहे. बघा, संभाजी महाराजांचं जिवंतपणी तर
थोरातांची कमळं आली. आता एक दुसरे गुळवणी नावाचे एक लेखक आहे, त्यांनी मागे एक व्हिडिओ पाहिला होता मी. त्यांनी शहानिशा केली की थोरातांची कमळा नावाचा एक चित्रपट, नाटक तर पहिलं आलं, त्याच्यानंतर चित्रपट आला. चित्रपटामध्ये सुद्धा थोरातांची कमळा म्हणून पन्हाळ गडावरची समाधी सुरुवातीला दाखवण्यात आली, शेवटी सुद्धा तीच समाधी दाखवली. आणि त्यामध्ये दाखवलं गेलं होतं, ऑडिओ टाकला होता की संभाजीराजांनी, युवराजांनी त्या कमळेवर अत्याचार केला आणि म्हणून त्या कमळेनं त्या दिवशी आत्महत्या केली. आणि त्या थोरातांच्या कमळाच्या समाधीवर, जी समाधी दाखवण्यात आली होती, त्यावर मृत्यूचा दिनांक होता 1698 आणि संभाजीराजांचं निधन झालं 1689. म्हणजे 9 वर्षानं ती कमळा मेली. काही संबंध होता का? बरं, नंतर ती समाधी नेमकी कोणाची हे शोधून काढलं तर पेशव्यांच्या विरोधात लढणारे यशवंतराव थोरात आणि त्यांची पत्नी गोंडाबाई थोरात, त्या गोंडाबाई थोरातची ती समाधी होती. काहीही संबंध नाही कमळाचा. म्हणजे असे काही काल्पनिक चारित्र त्या संभाजीराजांच्या चरित्रात घातले गेले आणि नाटकं पुण्यामध्ये प्रचंड रंगली, गावोगावी रंगली. का रंगली माहितीये का? तेव्हा कुणीही छावा मराठा संघटना किंवा पुरोगामी संघटना त्यावेळेस कार्यरत नव्हत्या माधव दादा, आणि म्हणून त्यांची हिंमत झाली. जर छावा मराठा संघटना सारख्या संघटना तिथे असल्या तर स्टेजवर जाऊन तिथे सगळ्यांच्या समाध्या बांधण्याची धमक या कार्यकर्त्यांमध्ये, या समाजामध्ये होती. कारण महाराष्ट्र हा काही लेच्या पेचांचा अवलादी नाही, हे आता आपण समाजाला दाखवून दिलेलं आहे. पण एवढंच कशाला, तो एक राम गणेश गडकरी आहे, त्यांचं नाटक आहे. त्या नाटकामध्ये ते एकच प्याला म्हणजे प्याला घेऊन एंट्री करतात आणि महाराजांना त्यांनी पूर्ण नशेडी दाखवलेला आहे आणि आपलेच लोक टाळ्या वाजवणारे आहेत. बघा, याच्यामध्ये संदर्भ विचारले असता, काही काळाने संदर्भ विचारले तर संदर्भ दिलाय की संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पत्र लिहून दारू मागवलेली आहे. आता संभाजीराजे पोर्तुगीजांकडून प्यायची दारू मागवतील का? तर संभाजीराजांनी जी दारू मागवली आहे ती संभाजीराजांचा दारुगोळ्याचा जो कारखाना होता, तोफांना लावण्याची दारू संभाजीराजांनी मागवली. एवढी शहानिशा सुद्धा राम गणेश गडकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना करता आली नाही. अत्यंत हुशार आणि बुद्धिमान त्यातले त्यात पुण्याचे. म्हणजे बघा, शहानिशा करण्याची सवयच आम्हाला लागलेली नाहीये. का नाही माहितीये का? एक गोष्ट तुम्हाला सांगते, एक छान गोष्ट आहे. आपल्या घरी पित्र होतात, पितरपाट असतो ना, पितरपाट्यात पित्र होतात, बरोबर आहे. आता मला सांगा आजी, पित्र होताना अतिशय चोख नियम असतात, थोडंही नियम भंग चालत नाही. आता झालं असं माहित आहे का, पित्राचं जेवण बनवताना सासू आपल्या सुनेला म्हणते एक काम करायचं, पित्राचं जेवण बनवायचं ना, त्याचे नियम अतिशय कडक असतात, ते व्यवस्थित पाळावे लागतात. जर त्याच्यात थोडी सुद्धा चूक झाली तर आपले पूर्वज आपल्याला धरतात. म्हणे पूर्वज कसे धरतात माहिती आहे ना? आपले पूर्वज आपल्याला धरतात. कोण सांगत होती? सासू सांगत होती. कोणाला सांगत होती? सुनेला सांगत होती. आणि मनात म्हणून म्हटली की बघ, माझ्या सासूचे आज पित्र आहे, माझी सासू प्रचंड खटाळ होती, थोडी चूक झाली की जी तोंड करायची, मला कशीच सोडत नव्हती. जर तिच्या पित्राच्या जेवणात थोडी सुद्धा चूक झाली तर मला अशी धरेल की कशीच सोडणार नाही. आता सून म्हणते मनोमन, तुमची सासू कशी होती मला माहित नाही, पण माझी सासू कशी आहे मला चांगलं माहित आहे, म्हणून मी थोडी सुद्धा चूक करणार नाही. ती व्यवस्थित पाहते. सासू जसं पित्राचं जेवण बनवते अगदी तसं साजरं संगीत जेवण बनवते. आता जेवण बनवल्यानंतर काय करते? सासू ते पित्राचं जेवण वाढायला जाणार असते, ते पित्राचं नैवेद्य दाखवणार असते. तेवढ्यात होत असतं की तिथून एक काळं मांजर जात असतं. आता काळं मांजर पाहिल्यावर सासू विचार करते, मांजराची दात चिवट आहे, आता ह्या मांजरानं जर या नैवेद्याला तोंड लावलं तर सगळं मुसळ केरात जाईल, सगळी मेहनत वाया जाईल आणि नैवेद्य उष्ट होईल. मग ती काय करते? काहीच विचार करते, पटकन एक टोपलं घेते, त्या मांजरावर झाकून ठेवते. सून हे सुद्धा व्यवस्थित पाहते. आता दुर्दैवानं पुढच्या वर्षी सासू जाते. आता पित्राचं जेवण बनवायची वेळ येते सुनेवर. ती काय करते? अगदी साजरं संगीत जसं सासूने बनवलेलं होतं त्याच पद्धतीचं तितकंच मीठ मिरची टाकून व्यवस्थित नैवेद्य बनवते. आता नैवेद्य बनवल्यानंतर असं होतं की नवऱ्याला ती बोलवते, अहो जरा इकडे या. तो म्हणतो काय? एक काम करा, जा आणि जाऊन काळं मांजर घेऊन या म्हणते. आता तो विचारतो काळा मांजर कशाला? काहीच बोलायचं नाही, जाऊन काळा मांजर घेऊन यायचं, त्याच्याशिवाय घरी यायचं नाही. कधी कधी कसं असतं, बायकांचा आदेश पाळावाच लागतो, नाहीतर संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही भ्रांत असते. मग तो बिचारा गेला आणि काळं मांजर दिवसभर फिरून घेऊन आला. आता काळं मांजर आणल्यावर तिनं काय केलं? अगदी सासून जसं नैवेद्य मांडला तसं मांडला आणि ते काळं मांजर बाजूला झाकून ठेवलं. आता नवऱ्याने न राहून विचारलं की ज्या काळ्या मांजराच्या पाठीमागं मला तू दिवसभर हिंडवलं, ते काळं मांजर नेमकं आणलं कशासाठी हे तरी सांग. ती काय म्हणते,
एका महाराजाकडे बायको हॉस्पिटलमध्ये म्हणे का त्याच्या केबिन मध्ये एकटी सोडतो आणि बाहेर बसलेले त्या काचेमध्ये दिसतंय बाहेर नवरे बसलेले, नातेवाईक बसलेले म्हणजे दोष एकटा नाहीये. आता बघा म्हणजे इतकी भयंकर अवस्था आहे. एक बाबा नाही बया नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, नांदेडचंच उदाहरण आहे. एक पेशंट होता आलेला, आता खरं डॉक्टर असल्यामुळे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मला हा विचार या ठिकाणी मांडावा लागेल. एक पेशंट आलेला होता. आता रिपोर्ट्स पाहिल्यानंतर मी गायनेकोलॉजिस्ट माझी मैत्रिणी तिच्याकडे पाठवलं, तर त्या ठिकाणी ती जी स्त्री होती तिच्यामध्ये काही दोष नव्हता. त्या तिच्या हसबंडला म्हणजे नवऱ्याला मूलबाळ होऊ शकत नव्हतं, कारण त्याच्यात बीज शून्य होतं. आता हे गायनेकोलॉजिस्टकडे पाठवलं. गायनेकोलॉजिस्टने त्यांना सांगून टाकलं की बाबा अशी अशी परिस्थिती आहे. ते पुन्हा त्या गायनेकोलॉजिस्टचं तोंडच त्यांनी पाहिलं नाही. काही दिवसांनी ते पुन्हा आले त्याच हॉस्पिटलमध्ये बाळाला दाखवायला. तर त्यावेळेस विचारलं त्या मॅडमने की तुम्हाला बाळ झालंय का? म्हणे हो. कुठं दाखवलं, कोणत्या हॉस्पिटलमध्ये, किंवा तुम्ही काही टेस्ट ट्यूब बेबी केलंय का किंवा IVF केलंय का? तर ते म्हणले नाही, आम्ही बाबांना दाखवलं. आता कोणत्या बाबांना दाखवलं, काय दाखवलं ते काही या ठिकाणी मी सांगत नाही. म्हणजे बघा आजही आपला समाज फक्त खरादी प्रकरण एक पुढे आलेला आहे, हजारो खरात आहे प्रत्येक गावात आहे. मग बाबा आणि बायांना नादी लागणारं कोण असतं तर खरं तर सांगायला बायका असतात. अनेक बाया चोरून पैसे देतात की बाबा माझं भलं झालं पाहिजे. आणि वय सांगते तुम्हाला 40 ते 50 बायका या सगळ्या बाबांचं सॉफ्ट टार्गेट आहे. त्या बिचारे हार्मोनियम इम्बॅलन्स असतो, घरात कष्ट करून थकलेले असतात, घरात कोणी विचारत नाही अशी भावना झालेली असते, मानसिक स्थिती तशी असते, त्याचा फायदा घेतात आणि आपण बायका घेऊन देतो. म्हणून हे जर थांबवायचं असेल तर सतत विवेक बुद्धीने का आणि कसं, व्हाय अँड हाऊ विचारायला शिकलं पाहिजे. बघा तसं त्यांनी पोर्तुगीजांकडनं तोफीची दारू मागवली गेली होती, याची शहानिशा केली नाही. पण काही संभाजीराजांचे संदर्भ मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. बघा संभाजीराजांनी एक संदर्भ लिहिलेला आहे, ग्रँड याने लिहून ठेवलेला संदर्भ आहे. ज्यावेळेस ॲबे कॅरे भारतात आला त्यावेळेस त्याचे जहाज अडवले गेले होते स्वराज्यामध्ये. तर त्याचे जहाज सोडवावे म्हणून हा ॲबे कॅरे संभाजीराजांकडे फ्रेंच वाईन घेऊन आला होता. म्हणजे आपण कोणा राजकीय व्यक्तीला, मोठ्या व्यक्तीला भेटायला गेल्यावर काहीतरी घेऊन जातो ना गिफ्ट, तसं तो फ्रेंच वाईन घेऊन आला होता. त्यावेळेस संभाजीराजांनी त्याला सांगितलं होतं की महाराज मद्याला हात लावत नाही, मीही हात लावत नाही, पण हे पट्ट तुम्ही इथून घेऊन जा, कारण स्वराज्यात एकाही मावळ्याला साधं सुपारीच्या खांडाचंही बसत नाही. ग्रँड अप लिहून ठेवतो. स्वतः संभाजी महाराजांचं बुधभूषण मधील वाक्य आहे, ते म्हणतात व्यसनाधीनच सर्वानुभूपती ही परिवर्जता, व्यसनाधीनच सर्वानुभूपती ही परिवर्जता, सप्तदोषा तदारण्य हातच विष्णोदया. म्हणजे जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला 7 व्यसनांपासून दूर राहावं लागेल, तरच तुम्ही पुढे जा. असे लिहिणारे संभाजीराजे स्वतः खरंच व्यसनाधीन असतील? मग असे संभाजीराजे रंगवण्यात गेले आणि त्याच्याच पुढे कदाचित असा त्याचा परिणाम म्हणा की काय, आज मराठवाड्यामध्ये भारतभर तर आहेच आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते व्यसनाधीनता इतकी प्रचंड वाढलेली आहे. आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आई वडिलांना जवळजवळ हेच टेन्शन आहे की आपलं लेकरू काय करतं, कारण लेकराची संगत कशी आहे. ह्या सगळ्या प्रचंड म्हणजे बघा जर काउंट काढला, आकडेवारी काढली तर या देशामध्ये 16 करोड दारुडे आहेत. 16 करोड किती आहे? कोणी घेत असेल तर राग मानू नका, मी बेवडे म्हणते. 16 करोड बेवडे लोक आहेत. 13.5 लाख लोक धूम्रपान करतात आणि दर 8 सेकंदाला एक आई एका मुलाला फक्त धूम्रपानामुळे कॅन्सरमुळे गमावते. दर 8 सेकंदाला एक मृत्यू होतोय. दर वर्षाला 13.5 लाख मुलं, तरुण मुलं हे मरणाच्या दारात आहे, स्वतःचा सरळ स्वतः रचत आहे. म्हणजे इतकी प्रचंड व्यसनाधीनता वाढलेली आहे. आता आपण संभाजीराजांचं नाव घेतो, शंभूराजांचं नाव घेतो, शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि तोंडात जर तंबाखू चोळत असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. ओढोनी तंबाखू काढीला जो दूर बुडे नदी खरं ते नाही पापे, तुकाराम महाराजांचं अभंग आहे. म्हणजे जर ज्या घरामध्ये तुम्ही धूम्रपान, गुटखा, तंबाखू खात असाल तर तुमचंच घर बुडत नाही. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तुमचं घर बुडतं, पण मी म्हणते तुम्ही लोकांचे सुद्धा घर बुडवता. कारण कसं माहितीये का, बघा तुम्ही ऍक्सिडेंटचं प्रमाण बघितलं, जर व्यवस्थित शहानिशा केली, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट ज्यावेळेस होतात तर त्यावेळेस ज्यानं घेतलेली आहे तो फुल कॉन्फिडन्स मध्ये गाडी पळवतोय, पण जो बिचारा समोरून शुद्धीवर असलेला येतोय तो कन्फ्युज होऊन कुठेतरी जाऊन धडकतोय, तो मरतोय. तुम्ही तुमचं घर नाही मारलं, लोकांचं सुद्धा मारलं. म्हणजे इतकी प्रचंड व्यसनाधीनता या ठिकाणी वाढलेली आहेत. आता मी स्वतः डॉक्टर आहे, पण माझ्याकडे काही मी जवळजवळ या 10 वर्षात पाहिलं, स्टाफ घेतला, वर्षभर खूप झालं नांदेडला आलं की कोणीतरी भेटतो 6 वाजता, 100 रुपये मागतात आणि मस्तपैकी नांदेडलाच मजा करतात. बरं अशी पोरं त्यांना मागच्या वेळेस एक असंच कार्य करतात, मस्त दाढी बिडी टाकली
लागले. अरे बापरे, म्हटलं ओके छान छान, काही हरकत नाही. म्हणजे तू शिवाजी महाराजांचा मावळा आहे, शिवाजी महाराजांचा भक्त आहे, चांगली गोष्ट आहे म्हटलं. 2च दिवस झाले होते, बाजूच्याशी भांडत होता. आता माझा कर्मचारी, मी बाहेर गेले, काय झालं बाबा म्हणून, तर तोंडाला दारूचा वास येत होता. त्याला म्हटलं एक काम कर, तू आता घरी जा, मी तुझ्याशी. नाही नाही मॅडम, मी घेतलीच नाही. तो म्हणतो घेतली. म्हटलं आता काहीच बोलू नको, तू घरी जा. परत वर तोंड करून म्हणतो मायचान मा, मी नाही घेतली. हे इतकं मायचान करून फुल पिलेली सुद्धा म्हणतं मायचान मॅडम नाही घेतली. हा नांदेडचा अनुभव आहे, खरा अनुभव आहे. म्हणजे जर व्यसनाधीनतेमध्ये आपली ही पिढी बुडत असेल तर भविष्य काय आहे? काय करायचं काय घरातल्या बायकांनी? मग काय करतात? आपल्याकडे एक पर्याय आहे, पोरगा दारू पितो, लग्न लावून टाका, पायात बेड्या टाका आणि दुसऱ्या पोरीचं लाईफ बर्बाद करा. एक तर आधीच नोकरी नाही, त्यात व्यसनाधीन, कोण पोरगी देणार आहे? मग जर तुम्हाला संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, जर तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर तुमच्या तोंडात दारू, जर्रा, गुटखा किंवा तंबाखूचा वास येता कामा नये. आणि जर तुम्हाला एक व्यसन करायचे असेल तर आपण शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीचे नाही असं समजून नाव नाही घेतलं तर त्यांच्यावर मोठे उपकार होतील. बघा, संभाजी महाराजांचं चारित्र्य इतकं सुंदर आणि शुद्ध आहे. आता हे संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन जिवंतपणे झालं, मरणानंतर सुद्धा झालं, पण हे चारित्र्य हनन जास्त दिवस चालू शकलं नाही. स्वर्णमयी कळसा तुझा रंग जाईल, मूळ तांबाचा रंग पुन्हा वर येईल, बुधभूषण मध्ये लिहून ठेवले. तुम्ही खोट्या गोष्टींना कितीही सोन्याचा मुलामा दिल्या तरी एक दिवस त्या उघड्या पडतात. स्वराज्य रक्षक संभाजी म्हणा किंवा इतिहासकार म्हणा किंवा प्रभाकर जाधव सरांसारखे, तानाजी हुसेकर सरांसारखे असे जे काही लेखक आहेत, त्यांनी संभाजी महाराजांचे किंवा माधव दादासारखे त्यांनी लिहितात असे लेखक आहेत, त्यांनी संभाजी महाराजांचं चरित्र पुन्हा एकदा जे अस्सल चरित्र होतं ते समोर आणलेलं आहे. जर तुमचं कधीतरी चारित्र्य हनन होत असेल, बदनामी होत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून तरुणांना संभाजी महाराजांनी संदेश दिलेले आहेत बुधभूषण मध्ये. ते बुधभूषण मधून सांगतात की हे नागराजा जास्त तळपू नको, हे नागराजा जास्त तळपू नको, दुर्जनांची चमक तुझ्याहून खूप जास्त आहे. हे नागराजा जास्त तळपू नको, दुर्जनांची चमक तुझ्याहून खूप जास्त आहे. तुझ्या फक्त एका जिभेत विषय, त्यांचं सर्वांग विषाने व्याप्त आहे. असे येतील, विरोध करतील, तू काय कर, कामानं स्वतःला सिद्ध कर, पुढे चालत जा, नेग्लेक्ट कर, दुर्लक्ष कर आणि पुढे जा. हा संदेश स्वतः संभाजीराजे देतात. बघा, असे संभाजी महाराज ज्यावेळेस युवराज होतात, छत्रपती संभाजी महाराज राजगादीवर बसतात, सिंहासनावर बसतात, त्याच्यानंतर युवराजांचा सुद्धा राज्याभिषेक होतो. शिवाजी महाराजांचं निधन होतं, जिजाऊंचं निधन होतं. खरं तर त्यानंतर ते बदनामीचे षडयंत्र त्यांच्या गळ्यामध्ये पाश बनून राहिले. आता शिवाजी महाराज ज्यावेळेस छत्रपती झाले त्याच वेळेस औरंगजेब पूर्ण ताकदीनिशी दख्खनमध्ये उतरला. हा औरंगजेब आला 7 लाखाचं सैन्य, 32 करोडची संपत्ती घेऊन सरदार खरेदी करण्यासाठी आणि इथे संभाजीराजांवर मात करण्यासाठी तो महाराष्ट्रात आला. आता ज्यावेळेस तो आला तर त्यावेळेस त्याने पहिल्यांदा पाहिलं संभाजीराजांची चुणूक त्याने लहानपणीच अनुभवली होती. हा काही साधा सुद्धा छावा नाही. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, एकदाच संभाजी महाराजांवर वार करायचं ठरवलं आणि म्हणून हसन खानाला कोकणात धाडलं. हसन खान कोकणातून लढणार आहे. शहाजादा मुअज्जम त्याला त्याने ही जी सीमा आहे, काय म्हणतात त्याला, विजापूर आणि मराठा मार्ग जी सीमा आहे, त्या सीमेवर त्याने शहाजादा मुअज्जमला धाडलं. आणि त्याच्यानंतर गोव्यातून व्हॉइसरायला सुद्धा त्यानं खरेदी केलं. व्हॉइसराय गोव्यातून लढतोय आणि या ठिकाणी पुन्हा आपला काय म्हणतात त्याला, गजामुद्दीन खान रायगडावर चालून आला. 4ही बाजूला एकदाच आक्रमण औरंगजेबानं केलं. संभाजीराजांची गोची करायची ठरली, कितीतरी सरदार खरेदी केले, पण त्याच वेळेस संभाजीराजांनी सगळ्यांना पुरून उरले. व्हॉइसरायला गोव्यातून पळवून लावलं, त्याच्यानंतर गजामुद्दीनला रायगडापासून हाकलवलं आणि त्यानंतर तो शहाजादा मुअज्जम कोकणामध्ये होता. तो शहाजादा मुअज्जम त्याचा त्या ठिकाणी रसद बंद केली. त्याला खायला प्यायला मिळेना, त्याच्या सैनिक उपासमारीने मरू लागले, त्याला पळता भुई थोडी झाली. आणि व्हॉइसरायचा गोव्याच्या व्हॉइसरायचा पाठलाग करता करता म्हटलं जातं ना, संभाजीराजांनी घोडा खाडीत घातला होता, तर याच व्हॉइसरायचा पाठलाग करता करता घोडा खाडीत घातला. म्हणजे संभाजीराजांनी सगळ्यांना पुरून उरले. एकाच वेळेस त्यांनी या सगळ्यांचा प्रतिकार केला. त्यावेळेस औरंगजेब प्रचंड चिडला. म्हणजे काय करायचं या मराठी सैनिकांचं, काय करायचं या मराठी माणसाचं, हे माघार का घेत नाही, हे जिंकतातच कसे. तर त्यावेळेस त्याला त्याच्या सरदारांनी सांगितलं की हे गड किल्ल्यावर जिंकतात, म्हणून आधी काय करायचं, गड किल्ले आपण जर ताब्यात घेतलं तर यांना जिंकता येत नाही. म्हणून त्यांनी रामशेषगड, जो वणी म्हणजे एक शक्ती
दिवस संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्याला सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. असा 5.5 वर्ष रामशेष सुद्धा औरंगजेबाला जिंकता आला नाही. शेवटी औरंगजेब चिडला आणि त्याने आपला जो किमांस आहे, मंदिर आहे, तो जमिनीवर आपटला आणि सांगितलं जोपर्यंत संभाजीराजांना पकडून आणत नाही तोपर्यंत मी हा किमांस किंवा हा मंदिर डोक्यावर घालणार नाही. ही शपथ घेऊन औरंगजेब उतरतो. बघा, ज्या शंभूराजाच्या 120 लढाया आहे, एकही लढाईत संभाजीराजे पराभूत नाही. ही नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये, जगाच्या इतिहासात एकमेव राजा ज्याने एवढ्या लढाया लढल्या आणि जिंकल्या. त्या राजाला शत्रू मैदानात पराकाष्ट करू शकले नाही. दिलवाले मधलं एक वाक्य आहे, हमारी कश्ती वही डूबी जहां पानी कम था, हमारी कश्ती वहां डूबी जहां पानी कम था, दुश्मनों ने हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. असेच संभाजीराजे ज्यावेळेस काही फंदपितुरी होते पन्हाळगडावर आणि विशाळगडावर, अशा फंदपितुरीला मोडीत करण्यासाठी संभाजीराजे विशाळगडावर गेले. त्या फंदपितुरांचा बंदोबस्त केला आणि बंदोबस्त करून संभाजीराजे परतीच्या मार्गावर निघणार होते रायगडावर. त्याच वेळी झालं असं की संभाजीराजांना एक न्याय निवाड्यासाठी थांबावं लागलं. आता न्याय निवाड्यासाठी थांबावं लागल्यानंतर संभाजीराजे थांबले कुठं? संगमेश्वर मध्ये. आता संगमेश्वर अलकनंदा आणि वारणा नदीच्या काठावर संगमेश्वर आहे. त्या संगमेश्वर पासून 4 किलोमीटर असलेला कसबा हे गाव आहे आणि कसबा या गावामध्ये सरदेसाईंचा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये संभाजीराजे न्याय निवाड्यासाठी थांबले. पण कुणीतरी औरंगजेबाला ही बातमी दिली आणि संभाजीराजांच्या मागावर असलेला मुकर्रब खान जो त्या ठिकाणी कोल्हापूरला होता, तो मुकर्रब खान संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आला. पहाटेची वेळ होती. चोर वाटा सुद्धा पितुरांनी सांगितलेल्या होत्या. संभाजी राजाकडे फक्त 300 मावळे होते. सोबत एक वृद्ध सरसेनापती मालोजी घोरपडे होते. मालोजी घोरपडे, 300 मावळे आणि संभाजीराजे कवी कलश, एवढेच लोक आहे. संभाजीराजे बेसावध आहे आणि त्याच वेळेस त्या संगमेश्वरला जवळजवळ 5000 लोकांनी वेढा दिला. आता 5000 लोकांनी वेढा दिल्यानंतर 300 मावळे कसे लढणार होते? त्यावेळेस काही घोरपडेंनी, जे काही मालोजी घोरपडे होते, त्या मालोजी घोरपडेंनी संभाजीराजांना वडिलकीचा सल्ला दिला की राजा, तुम्ही चोर वाटेने निघा, आम्ही यांचा बंदोबस्त करतो, आम्ही यांना रोखून धरतो. पण आपले मावळे आणि सेनापती यांना मरणाच्या दारात सोडून जायला संभाजीराजे तयार नव्हते आणि त्या ठिकाणी संभाजीराजे शर्तीने लढले. 300 मावळे त्यांचे धारातीर्थी पडले, सेनापती धारातीर्थी पडला. संभाजीराजे दोन्ही हातात तलवारी घेऊन आवेशाने एकटे लढत होते. कितीतरी मुंडके ते उडवत होते. असे हे संभाजीराजांचा आवेश आणि बेफाम झालेले संभाजीराजे यांना पकडायला, एकट्या संभाजीराजांना पकडायला मुकर्रब खान काय इतर कुणाचीही धमक नव्हती. त्यांना साखळ दंड टाकून पकडावं लागलं आणि तो काळा दिवस उजडला 1 फेब्रुवारी 1689 आणि या दिवशी आपला हा राजा दुश्मनाच्या कैदेत जखडबंद झाला. त्यानंतर संभाजीराजांना बहादूरगडावर औरंगजेबासमोर आणण्यात आलं. औरंगजेबासमोर आणल्यानंतर औरंगजेबाने 2च प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि दुसरा प्रश्न होता माझे किती सरदार तुला मिळालेले आहे. संभाजीराजांनी एकही शब्द न काढता फक्त डोळ्यातून जर उत्तर दिलं, स्वराज्याशी गद्दारी करणार नाही. खरं तर त्यांना जीव वाचवता आला असता, गयावया केलं असतं तर जीव वाचलाही असता. औरंगजेबाला तीच अपेक्षा होती. पण बाणेदार संभाजी महाराज फक्त नजरेतून बोलत होते आणि त्यांच्या नजरेत जे तेज होतं, त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं आणि त्यांनी वेदनेचा एक हुंकारही करत नव्हते, हे औरंगजेबाला जास्त त्रासदायक होतं. आणि म्हणूनच संभाजी महाराज पकडले गेले तरी सुद्धा मरताना सुद्धा औरंगजेबाने किमांस घातलेला नाही. कारण त्याने त्याचा जो काही संभाजीराजांचा पराजय त्याला कधी स्वीकारताच आला नाही. बरं, संभाजीराजांना मारलं असतं, कत्तल केली असती, त्यांचं दफन केलं असतं, त्यांना शिक्षा दिली असती, पण नाही. संभाजीराजांनी त्यांनी साधीसुधी शिक्षा दिलेली नाही. तुम्ही सगळ्यांनी मालिकेत पाहिलं, तुम्ही ऐकून आहात. संभाजीराजे जोपर्यंत बोलत नाही ना, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस वाट पाहिली, त्यांनी नाही बोलत ना, त्यांची जीभ छाटा, तलवारीने त्यांची जीभ छाटण्यात आली. एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांच्या डोळ्यांमध्ये लोखंडी तप्त सळाया घालून ते डोळे जाळण्यात आले. डोळ्याच्या खोबणी झाल्या, पण त्या डोळ्यातून एक थेंबही पाण्याचा आला नाही. एवढंच नाही तर याच्यानंतर पुढे जाऊन अंगावरची कातडी सोलण्यात आली, त्याच्यावर चाप्याचे फटके देण्यात आले. तरी सुद्धा माझा राजा एकही शब्द काढत नाही किंवा बिघडत सुद्धा नाही. एवढं धैर्य, एवढं पराक्रम, एवढं तेज आलं कुठून होतं? 1 महिना, तब्बल 4
दिवस हा अन्याय आणि अत्याचार सहन करत संभाजीराजे शांत आणि तेजोमय वातावरणात होते. आता ह्या संभाजीराजांना इतकं छळलं, आता तरी त्यांना सुखाचं मरण द्यायचं होतं, पण नाही, त्यांच्या सगळ्या अंगाचे छोटे छोटे तुकडे करून ते वडू, तुळापूर आणि त्या संपूर्ण परिसरात फेकून दिल्या गेले. एवढी विटंबना, अवहेलना करण्यात आली. आता ही बातमी सगळ्या गावाला कळली असेल, पण औरंगजेबानं त्या ठिकाणी दवंडी पिटवली होती की जर कोणी त्या तुकड्यांना स्पर्श जरी केला तर त्याची अवस्था त्याच पद्धतीनं केल्या जाईल, म्हणून त्या तुकड्यांना कुणीही स्पर्श करत नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी एक परिटाचं धोब्याचं घर आहे त्या नदीच्या काठावरती जना परिटन आली. तिला कळलं की इथे संभाजी महाराजांच्या मांसाचे तुकडे. ती पटकन गावात गेली. त्या वडबुद्रुक मध्ये त्यावेळी दामाजी पाटील नावाच्या व्यक्तीने पाटीलकी होती, त्यांची पत्नी राधाबाई पाटील यांच्याशी चर्चा केली. गावात हळूहळू ही चर्चा गुप्तपणे पसरत होती, गावभर चर्चा झाली. त्यावेळेस त्या काळात तत्कालीन महार असलेला गोविंद पुढे आला आणि म्हणाला की आपण या सगळ्या देहाचे तुकडे गोळा करून अंतिम संस्कार करू. पण तरी सुद्धा दिवसभर चर्चा झाली, करायचं नाही करायचं, कारण आपलेही ते हाल होतील. औरंगजेब काही साधा सुद्धा नाहीये. मग पूर्ण अंधार पडू दिला. रात्र झाली. ते सगळे कोणी धोत्रात गोळा केलं, कोणी साड्यांमध्ये गोळा केलं, कोणी पदरात गोळा केलं. ते तुकडे रात्रीच्या रात्री शिवले. रात्रीच्या रात्री संभाजी महाराजांचा अंत्यविधी त्या गोविंदा महार जो काही होता तत्कालीन त्याच्याच शेतामध्ये नदीच्या काठावर असलेला अंत्यविधी केला, अग्निसंस्कार दिला आणि ती रात्रीच्या रात्री पहाटपर्यंत ते लोक सगळे बसले आणि पहाटे ती राख त्या नदीमध्ये विसर्जित केली. आणि म्हणून आपल्याला 1 जानेवारीला आपण जाऊन जो विजय स्तंभ दिवस साजरा करतो किंवा वडबुद्रुक, तुळापूर या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन माझ्या त्या काळच्या बहुजन मावळ्यांमुळे शक्य झालेलं आहे. त्या गावातील लोक आज भंडारे आणि शिवले नावाने ओळखले जातात. भंडारे म्हणजे त्या ठिकाणचे महार समाजातील लोक आणि शिवले म्हणजे त्या ठिकाणचे मराठे. या सगळ्यांनी मिळून आज कमीत कमी ती संभाजी महाराजांची समाधी जिवंत ठेवलेली आहे. हे सगळं संभाजी महाराजांचं चरित्र ऐकल्यावर आपल्याला संभाजी महाराजांचं नाव घेताना किंवा संभाजी महाराजांसाठी पुढे जाताना छाती अभिमानानं भरून यायला पाहिजे. कारण आपण या महाराष्ट्रात जन्मलो आहोत. हा महाराष्ट्र शिव छत्रपती शंभूंचा आहे, याचा अभिमान आपल्याला मिळवता आला पाहिजे. जाता जाता शेवटचं तुम्हाला सांगते की आपण काळानुसार जर बदललं नाही तर आपण कालबाह्य होऊन जाऊ. कारण काळ बदलतोय, जग 5G स्पीडनं बदलतंय आणि ह्या 5G स्पीडनं बदलताना काल परवा लाईन मध्ये राहणारे आपण आज सगळे ऑनलाईन आहोत. ज्या गोष्टी शिकायला आपल्याला 10 वर्ष लागले त्या गोष्टी आत्ताची मुलं 10 मिनिटात शिकतायत. जर आपण काळानुसार बदललं तरच आपलं भविष्य आहे, नाहीतर आपलं काही खरं नाही. काले मृत्यूय भवती काले भवती दारुणस्य साधनोती परमशय विघ्नच्चपि दुष्टती. म्हणजे जर तुम्ही काळानुसार बदललं नाही तर आपली अवस्था, मी नेहमी उदाहरण सांगते, इथे थोडा वेळ कमी आहे पण आता ते उदाहरण घेत नाही, पण आपली अवस्था नोकिया मोबाईल सारखी होते. एकेकाळी ब्रँड होता नोकिया, होता की नाही? किती जणांच्या खिशात नोकिया आता आहे का? स्टेजवर कोणाकडे नोकिया नाहीये का? 2011-12 आमचं मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झालं त्या काळामध्ये ज्याच्याकडे नोकिया म्हणजे मग चांगल्या घरातून आलेला ओळखायचो आम्ही, हे चांगल्या घरातून आले, हे श्रीमंताचं पोर आहे, हे श्रीमंताची पोरगी आहे का? तर नोकिया. एकेकाळचा ब्रँड नोकिया आता नाही का? तर नोकियाला नाही कळलं. व्हॉट्सअप येणार आहे, फेसबुक येणार आहे, इंस्टाग्राम येणार आहे, व्हिडिओ कॉल येणार आहे, झूम मीटिंग येणार आहे, AI येणार आहे, नाही कळलं म्हणून नोकिया नामशेष झाला. मग आज जर आपण स्वतःला अपडेट केलं नाही, काळानुसार जर स्वतःमध्ये बदललं नाही तर आपला काय होईल? नोकिया होईल. मग नोकिया होऊ द्यायचा नसेल तर काळामध्ये स्वतःमध्ये बदल करायचे आहे आणि पुढे जायचं आहे. बघा, ज्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतलं त्यांचं नाव इतिहासात अमर झालं. बलिदान आठवायचं तर संभाजीराजांचं, बलिदान आठवायचं तर शिवाजी महाराजांचं, बलिदान आठवायचं तर भगतसिंगाचं. भगतसिंग फासावर जाता जाता हसत हसत म्हणतो, जिस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, जिस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, माहे रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला.